तुम्ही जे गमावलं आहे मित्रांनो, त्याचा कधीच विचार करू नका. कारण जे गेलं ते परत येत नाही. पण आत्ता जे तुमच्याकडे आहे त्याचा योग्य वापर केला तर तेच संपूर्ण आयुष्य आणि संपूर्ण भविष्य तुमचं बदलू शकतं. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मकर राशीच्या 2026च्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ मकर राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल. वर्ष 2026 मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक ठरणार आहे. आज आपण वर्ष कसं जाईल यावर चर्चा करणार नाही, तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या 6 ठोस आणि महत्त्वाच्या घटनांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. या घटना त्या मोठ्या ग्रहांमुळे घडणार आहेत. देवगुरु बृहस्पती, शनी, राहू, केतू जे दीर्घकाळ एका राशीत राहून आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करतात. हा व्हिडिओ चंद्र राशीवर आहे. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचं वैयक्तिक विश्लेषण करायचं असेल तर आम्हाला संपर्क करू शकतात. कमेंट्समध्ये नक्की विचारू शकतात. चला तर मग जाणून घेऊया मकर राशीच्या 6 महत्त्वाच्या घटना. पहिली मोठी घटना. बृहस्पती सध्या तुमच्या 6व्या भावात स्थिर आहे. यामुळे 2026च्या सुरुवातीला खर्च वाढलेले असतील. विशेषतः प्रवास, आध्यात्मिक यात्रा किंवा दूरच्या ठिकाणी जाण्यामुळे जून महिन्यापर्यंत खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर विदेश प्रवास, लॉंग ट्रॅव्हल्स, वर्क रिलेटेड मीटिंग्स याचे योग खूप चांगले आहेत. दुसरी घटना. राहू तुमच्या 2ऱ्या भावात आहे आणि केतू 8व्या भावात. मकर राशीच्या लोकांनी 2026 मध्ये आपल्या बोलण्यावर विशेष लक्ष, नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. चुकूनही चुकीच्या शब्दांमुळे नात्यांमध्ये गैरसमज होऊ देऊ नका, विशेषतः प्रेम संबंधात, कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी. तिसरी घटना. शनी स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि तो तुमच्या 3ऱ्या भावात स्थिर आहे. यामुळे 2026 मध्ये मार्केटिंग, ट्रॅव्हल्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट, ऑनलाईन, गॅस, मशिनरी, फॅक्टरी आणि उद्योग या क्षेत्रात जबरदस्त यश तुम्हाला मिळणार आहे. मार्च एप्रिल नंतर नोकरीत ट्रान्सफर, प्रमोशन किंवा करिअर बदलाचे योग खूप मजबूत दिसत आहेत. चौथी घटना. बृहस्पती तुमच्या 7व्या भावात प्रवेश करतील आणि तुमच्या लग्न भावावर दृष्टी टाकतील. विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्याचा सुवर्ण काळ आहे. कन्फ्युजन संपेल आणि शिक्षणात मोठी झेप तुम्ही घेऊ शकतात. त्याचबरोबर 12 वर्षानंतर विवाहाचे अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. पाचवी मोठी घटना. बृहस्पतीची दृष्टी तुमच्या 11व्या भावावर असल्यामुळे 2026 मध्ये प्रमोशन, आर्थिक लाभ, घर किंवा वाहन खरेदी, जुनी इच्छा पूर्ण होणं हे सर्व नक्कीच घडणार आहे. 6वी आणि शेवटची घटना. सूर्य तुमच्या 8व्या भावाचा स्वामी आहे. संशोधन, पाणी संबंधित व्यवसाय, मर्चंट नेव्ही किंवा जुनी अडकलेली प्रॉपर्टी 2026 मध्ये क्लिअर होण्याचे योग आहेत. शनीची 7.5 आता जवळपास संपलेली आहे, म्हणजेच आयुष्यात स्थैर्य आणि परिपक्वता येईल. आरोग्याचा सल्ला तुम्हाला भेटेल, म्हणजेच फेब्रुवारी ते मे दरम्यान दात, सांधे, इन्फेक्शन याची थोडी काळजी घ्यावी. बाकी आरोग्य चांगले राहणार आहे. दररोज हनुमान चालीसाचे पठण करा, शिवलिंगाचे अभिषेक करा, महादेवाचे दर्शन करा मंदिरात जाऊन. हे केल्याने तुम्हाला लाभ नक्की होईल. हे होते मकर राशीची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.